सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। समृद्धी महामार्गावर कोपरगाव शिवारात केमिकल वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना काल रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली। तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री 2 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले। यात कुठलीही जीवितहानी झाली नसून तरी केमिकल वाहतूक करणारे वाहन जळून खाक झाले असून या दरम्यान समृद्धी महामार्गावरील वाहतूक बराच वेळ थांबवण्यात आली होती। छत्रपती संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेने केमिकल घेऊन निघालेल्या आयशर वाहनाला अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवारात आग लागल्याची घटना काल घडली। प्रसंगावधान राखत चालकाने वाहन थांबवत बाहेर उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले। गाडीत केमिकल असल्याने आग आणखी भडकली आणि काही क्षणात समृद्धी महामार्गावर आगीचा आगडोंबा उसळला। माहिती मिळताच कोपरगाव, शिर्डी, साई संस्थान, राहता, MSRDC, QRV, श्रीरामपूर, सिन्नर अशा विविध ठिकाणची अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली। मात्र केमिकलमुळे उसळलेली आग शर्थीचे प्रयत्न करूनही आटोक्यात येत नव्हती। अखेर 6 तासांच्या प्रयत्नानंतर रात्री 2 वाजेच्या दरम्यान गोदावरी बायो रिफायनरी आणि अन्य अग्निशमन दलाने एकत्रित प्रयत्न केल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित वाहन जळून खाक झालं आहे। एका बालकाचा मृतदेह गाठोड्यात बांधून गोदावरी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात उघडकीस आली होती। या घटनेने एकच खळबळ उडाली होती। अखेर 4 दिवसांनी गाठोड्यात बांधलेल्या मयत चिमुकल्याची ओळख पटली असून आरोपीही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। कार्तिक ज्ञानेश्वर बदादे, वय वर्ष 4 असे मयत चिमुकल्याचे नाव असून तो साकुरेमी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। मयत कार्तिक बालवाडीत शिक्षण घेत होता। कार्तिक हा गेल्या 2 महिन्यांपासून त्याच्या आई सोबत राहत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे। मयत कार्तिकचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे। मात्र कार्तिकचा मृतदेह नदीत कसा आला, नेमकं कुणी गाठोड्यात बांधून मृतदेह नदीत आणून टाकला, कार्तिकची आई सोबत राहत असल्याने संशयाची सुई आई भोवती फिरत असल्याने पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आमदार अमोल खताळ यांच्या विजयाने तालुक्यात परिवर्तन होऊ शकते हा विश्वास विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांना मिळाला आहे। भविष्यात अशाच संघटितपणे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायचे असल्याने त्या दृष्टीने तयारी सुरू करा, असा संदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे। जलसंपदा मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी श्री क्षेत्र निर्जनेश्वर येथे येऊन दर्शन घेतले। या निमित्ताने महायुतीचे पदाधिकारी व विखे समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले। राहता तालुक्यातील सावळी विहीर खुर्द येथे पतंग खेळताना जवळच असणारी पाण्याची खोल विहीर लक्षात न आल्याने एक 8 वर्षीय मुलगा या विहिरीत पडून मृत्युमुखी पडला। ही घटना बुधवारी 25 डिसेंबरला दुपारच्या दरम्यान घडली। सावळी विहीर खुर्द येथे पहिलीच शिकत असलेला यश हिराराम सोनवणे हा मुलगा नाताळच्या सुट्टी असल्यामुळे घरी होता। तो पतंग खेळत असताना जवळच असणाऱ्या व कठडा नसणाऱ्या एका विहिरीमध्ये पडला। त्याच्या समवेत असणारी इतर लहान मुले ओरडल्यामुळे आसपासचे लोक जमा झाले। श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीबांध ग्रामपंचायत मार्फत होणारी शासकीय कामे शासनाच्या निकषाप्रमाणे होत आहेत, असा विश्वास जर सरपंच अर्चना रणवरे यांना असेल तर त्यांनी चौकशीला छाती ठोकपणे सामोरे जावे। चौकशीची भीती असण्याचे काही कारण नाही। या चौकशीच्या निमित्ताने गावातील जनतेसमोर दूध का दूध व पाणी का पाणी होईल, असा पलटवार ग्रामपंचायत सदस्या कविता रणवरे व छाया रणवरे यांनी केला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा
सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. संगमनेर महसुलाच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाळू वाहतूक करणारी विना क्रमांकाची पिकअप वाळूसह पकडण्यात आली आहे. या प्रकरणी अमोल संजय जोंधळे याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार धीरज मांजरे यांनी शहरातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ग्राम महसूल अधिकारी संतोष जाधव, मच्छिंद्र रहाणे आदींना कासारा दुमाला गावाच्या हद्दीत एका विना क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप मधून वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पथकाने पिकअप चालकाला थांबवून वाळू वाहतुकीबाबत शासकीय परवाना असल्याच्या संदर्भात विचारपूस केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले. पथकाने वाळूने भरलेली पिकअप ताब्यात घेत तिची पाहणी केली असता त्यात 5,000 रुपये किमतीचे अर्धा ब्रास वाळू आढळून आली. पथकाने पंचनामा करत पिकअप सह 2,05,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व समाजातील संविधानाला मानणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी बुधवारी नेवासा फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सामुदायिकरित्या मनुस्मृतीचा निषेध करत दहन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. राजधानी रायगड या किल्ल्याच्या पायथ्याशी कार्यकर्त्यांसमवेत महाराजांचा जय जयकार करत मनुस्मृतीचे दहन करत असून सर्वांसाठी समानतेचा भारतीय संविधानाचा कायदा सर्वांसाठी खुला करत आहोत असे उपस्थितांना सांगण्याचा प्रयत्न केला. कामगार पोलीस पाटील मुकिंदपूरचे आदेश साठे यांनी आजचा दिवस हा स्त्री मुक्तीचा दिवस असल्याचे सांगितले. नाताळ सणानिमित्त राही शहरातील व्हॅलेंटाईन मेमोरियल चर्च व स्नेही सदन चर्च येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभू येशूंची प्रार्थना करत मोठ्या उत्साहात व आनंदात नाताळ सण साजरा करण्यात आला. राहुरी शहरातील ख्रिश्चन बांधवांनी व्हॅलेंटाईन मेमोरियल चर्च व स्नेह सदन या दोन्ही चर्चला विद्युत रोषणाईने सजवले होते. काल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन भक्तिगीत सादर करण्यात आले होते. नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे व प्लास्टिक विरोधी पथकाने प्लास्टिक पिशवी व इतर वस्तूंचा साठा व विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सुमारे 1.5 टन प्लास्टिक जप्ती व प्रत्येकी 25,000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे. शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचऱ्याचे विलगीकरण तसेच सिंगल यूज प्लास्टिक पिशवी व इतर प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर शहरात काही व्यापारी सर्रासपणे प्लास्टिक पिशवीचा साठा व तसेच इतर प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री करत असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाला मिळाली. जिल्ह्याच्या काही भागात आजपासून 29 डिसेंबर पर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 26 आणि 29 डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच 27 आणि 28 रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.